नमो बुद्धाय, जय भीम. मी तनिष्क खिल्लारे. लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. लोकज्योती मराठी चॅनलच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना क्रांतिकारी जय भीम. 2025 हे वर्ष संपत आले आणि 1 जानेवारी 2026 च्या भीमा कोरेगावला आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्याच्या तयारीला अनुयायी लागले आहेत. मित्रांनो, आपण दरवर्षी विजयस्तंभाला मानवंदना देण्याकरिता जातो, परंतु हे तुम्हाला माहीत आहे का की विजयस्तंभाच्या जागेवर माळवतकरने अतिक्रमण केले असल्याने तो वाद न्यायालयात असल्याने दरवर्षी भीमा कोरेगाव विजयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे दरवर्षी मानवंदनेकरिता न्यायालयाची परवानगी घेत असतात. त्यामुळेच आपल्याला मोठ्या अभिमानाने आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्याची संधी मिळते. दादाभाऊ अभंग आणि त्यांची वकिलांची टीम हे काम बघत आहे. लवकरच आपल्याला त्या जमिनीचा ताबा मिळेल असे दिसते. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1 जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाला अभिवादन करायला येत असत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी विजयस्तंभाला सलामी देण्याकरिता येत असतात. ही लढाई स्वाभिमानाची लढाई होती. न्याय व हक्कांची ही लढाई होती. ही लढाई 1 जानेवारी 1818 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठी साम्राज्यातील पेशवे यांच्यात पुणे जवळील भीमा नदीच्या काठी असलेले कोरेगाव येथे झाली होती. ही ऐतिहासिक लढाई होती, ज्यात ब्रिटिशांच्या बाजूने लढून महार सैनिकांनी पेशव्यांचा पराभव केला होता. या लढाईला दलित चळवळीत पेशव्यांच्या जाचक राजवटीविरुद्ध विजय मानले जातो. म्हणून या दिवसाला शौर्य दिन म्हणून संबोधले जाते. यावेळी सैन्यात 834 सैनिक होते. त्यामध्ये जास्तीत जास्त 500 महार सैनिकांचा सहभाग होता व 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा पराभव केला. ही लढाई स्वाभिमानाची होती. म्हणून दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी तसेच महिलाही मोठ्या संख्येने येऊन अभिवादन करत असतात. भीमा कोरेगाव विजयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी विजयस्तंभाच्या जागेचा जो लढा चालू आहे त्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन हा लढा अधिक तीव्र करावा असे आवाहन केले आहे. आमच्या लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलकडून शूर सैनिकांना विनम्र अभिवादन.
आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.